नमस्कार, द नंबर 1 फाउंडेशन बॅच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत सरासरी भाग 1। यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलचे सर्व सरासरीचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता प्युअर कन्सेप्टने आपण पूर्ण सरासरी चॅप्टर शिकणार आहोत। त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ। हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। बघूया पहिला प्रश्न। तर बघूया पहिला प्रश्न मुंबई पोलीसच्या एक्झाम मध्ये आला होता। आपल्याला ह्या दिलेल्या नंबरची काय काढायची? सरासरी। सरासरी काढण्याच्या अगोदर आपल्याला सरासरी काय असते हे समजून घ्यावं लागेल। सरासरी काय असते बघा, दिलेल्या संख्यांची काय करायची? बेरीज आणि भागीला किती संख्या आहे एवढं केलं म्हणजे आपलं काय येऊन जाईल? सरासरी। जसं आता आपल्याला बघा इथे काय दिलंय? 7 अधिक 12 अधिक 18 अधिक 14 अधिक 19 आणि अधिक 20 बरोबर। दिलेल्या संख्यांची काय करावं लागेल? अगोदर बेरीज आणि भागीला किती संख्या आहेत मोजा? 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर। मग भागीला काय करावं लागेल आपल्याला? 6 बरोबर। दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि भागीला 6। सांगा आता याची बेरीज किती होणार आहे? बघा बेरीज करताना काय करायचं बघा, 12 आणि 18 किती होणार आहेत? हे होतील 30 बघा। 30 आणि इकडचे 20 किती झाले? 50 50 आणि बघा हा 14 आणि 7 21 21 आणि 19 किती झाले? हे 40 40 आणि 50 किती होणार आहे? 90 बरोबर। आणि भागीला काय? 6। मग आता याला तर सगळ्यांना माहिती आहे, याला भाग जातो। कितीचा भाग जाईल? 15चा। म्हणजे आपलं आन्सर काय आलं? सरासरी काय आली? 15। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा आपला प्रत्येक प्रश्न हा वेगळा टाईप असेल। जसं या एक्झाम्पल मध्ये आपल्याला के ची किंमत विचारली आणि काय दिलं आपल्याला? या संख्यांची सरासरी किती दिली? 13। तर के ची किंमत आपल्याला काढायची। मग कसं काढणार? बघा मी तुम्हाला सांगितलं होतं सरासरीचा फॉर्म्युला काय असतो? दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि भागीला किती संख्या आहेत। बघा आता मग काय करावं लागेल? 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8 आणि अधिक के बरोबर। आता भागीला किती संख्या आहेत? सांगा आता किती संख्या आहेत? 1 2 3 4 आणि 5। भागीला काय असेल? 5। आणि याची सरासरी आपल्याला किती दिली आहे? तर त्याची सरासरी आपल्याला 13 दिली, म्हणजेच काय असेल? 13 बरोबर। आता करा यांची बेरीज किती होणार आहे? 15 आणि 7 22 बरोबर। 22 आणि 16 किती होतील? 22 आणि 16 38 38 आणि 8 किती होणार आहे? 38 आणि 8 46 बरोबर। 46 अधिक के बरोबर आणि भागीला 5 बरोबर। आता बघा हा 5 इकडे काय करतोय? इकडे भागतोय, तर इकडे काय गुणेल, म्हणजेच काय होतील? 13 गुणिला 5 किती होणार आहे? 13 5 65 बरोबर। आणि इकडे काय आपलं? 46 अधिक के बरोबर। आता आपल्याला के ची किंमत काढायची। 46 इकडे प्लस आहे, इकडे जाताना काय होईल? तो मायनस। देअरफॉर मग के ची किंमत काय होईल? 65 मधून 46 गेले, किती उरणार आहे? 19। म्हणजे के ची किंमत काय आली तुमची? 19। सिंपल। सरासरी काढणं अतिशय सिंपल असतं, पण आपण काय करतो? फॉर्म्युला पाठ करतो आणि गोंधळून जातो। बघूया पुढचा प्रश्न। पुढच्या प्रश्नात आपल्याला पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी विचारली। मग कसं काढणार? बघा त्या अगोदर आपल्याला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे। बघा पहिल्या 5 मूळ संख्या कोणती असेल? बघा सर्वात लहान सममूळ संख्या कोणती आहे? 2 बरोबर। 2 नंतर काय आहे? ते 3 बरोबर। नंतर काय आहे? तो 5 5 नंतर काय आहे? तो 7 7 नंतर 9 येईल का? नाही, 9 मूळ संख्या नाही। 9 नंतर काय येणार आहे? 11 बरोबर। या आल्या 5 मूळ संख्या। आता याची काय विचारतोय? तो सरासरी। मग कसा काढणार त्याचा ऍव्हरेज? सरासरी कशी काढणार? दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला किती संख्या आहे? 5। मग मला सांगा आता 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 बरोबर। याला भागीला काय करावं लागेल? आता किती संख्या आहेत? त्या 5 बरोबर। सांगा मग आता याची बेरीज किती होईल? 3 आणि 2 5 5 आणि 5 10 10 आणि 7 किती होणार आहे? 17 17 आणि 11 किती होतील? 17 आणि 11 तुमचे होतील 28 बरोबर। मग 28 भागीला 5 करा। आता 28 भागीला 5 किती येणार आहे? बघा 5 चा आपल्याला भागाकार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अगदी सहज करू शकतो। बघा मी याला 5 ने भागणार नाही, मी काय करेल? याला 2 ने गुणेल, याला पण 2 ने गुणेल। किती झाले हे? आता हे झाले 56 बरोबर। आणि आता बघा हे 56 झाले 28 गुणे 56 आणि खाली काय होणार आहे? 10। आता हे तर आपल्याला काढता येतं। काय येईल याचा आन्सर? 5.6 बरोबर। काय ऍव्हरेज आला मग याचा? 5.6। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढच्या प्रश्नात आपल्याला एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 320 दिले तर त्यांचे एकूण गुण किती असतील असा विचारला गेलाय।
मग कसं काढणार बघा, एकूण गुण काढण्यासाठी बघा आता आपल्याला सरासरी किती दिली आहे, सरासरी दिली आहे आपल्याला 320 बरोबर. म्हणजे काय, आणि किती विद्यार्थ्यांची सरासरी येते, तर ती आहे 40 विद्यार्थ्यांची बरोबर. तर एकूण गुण काढण्यासाठी काय करायचं, नेहमी एकूण गुण काढण्यासाठी फक्त या दोघांचा काय करायचा, गुणाकार. सरासरी गुणिला संख्या केल्यानंतर काय येतं, एकूण गुण बरोबर. म्हणजेच किती होतील बघा, हे 2 0 तर आले, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12, म्हणजे एकूण गुण किती असतील, 12,800. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असेल. कसं काढणार बघा, याच्यासाठी लोक वेगवेगळ्या फॉर्म्युले सांगतात. मी तुम्हाला एकच फॉर्म्युला सांगेल, तो सगळ्यांसाठी लागू होईल. कसं बघा, आता आपल्याला काय म्हणतोय, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारतोय बरोबर. नैसर्गिक संख्या कुठून चालू होते, 1 पासून, दुसरी काय असेल 2, अशी कुठपर्यंत 10 पर्यंत नैसर्गिक संख्यांची काय विचारतोय, सरासरी. बघा, यासाठी सरासरी काढण्यासाठी इथे एकच फॉर्म्युला लागेल. जर आपल्याकडे हा दिलेल्या संख्यांचा फरक सारखा असेल, बघा इथे 1 चा फरक आहे, 2 चा असो 3 चा असो, फरक जर सारखा असेल तर हा एकच फॉर्म्युला वापरा, तुमची सरासरी लगेच निघून जाईल. कसं बघा, आता इथे फरक सारखा, 1 चा फरक आहे, फरक सारखा आहे, मग याचा सरासरी ऍव्हरेज काढायचंय. कसं काढणार याचा ऍव्हरेज, बघा काय करायचं, पहिली संख्या कोणती आहे, पहिली संख्या लिहायची, अधिक नंतर काय करायची, शेवटची संख्या कोणती आहे आता 10 बरोबर, ती लिहायची आणि भागीला नेहमी काय करायचं 2. तुमचं काय येऊन जाईल, ऍव्हरेज किती होणार आहे, मग हे येतील 11, 11 भागीला 2, अख्ख्या जगाला माहितीये काय आन्सर येईल, 5.5. हे असेल तुमचं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न आपल्याला 54 ते 60 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी आपल्याला विचारली. मग कसं काढणार बघा, आपला तोच फॉर्म्युला. जर आपल्याला क्रमवार असेल किंवा फरक सारखा असेल तर आपण सिंपल 2 सेकंद मध्ये आपण त्याची सरासरी सांगू शकतो. जसं आता आपल्याला 54, 55 अशा सगळ्या अप टू कुठपर्यंत 60 या संख्यांची काय विचारली, सरासरी. बघा यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 1चा. फरक सारखा असला पाहिजे, तो 1 असो 2 असो काही असो, फक्त फरक सारखा पाहिजे. मग आपण त्याचा ऍव्हरेज कसं काढतो बघा, ऍव्हरेज काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला, पहिली संख्या काय आहे 54 बरोबर, आणि शेवटची संख्या काय आहे ती 60. या दोघांची बेरीज करायची आणि भागीला 2 किती होणार आहे बघा, हे होतील 114 बरोबर, आणि भागीला 2 किती होणार आहे आन्सर, तर ऍव्हरेज किती येईल त्याचा 57 बरोबर. त्या संख्येची सरासरी काय असेल 57. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात आपल्याला या नंबरची काय विचारली, सरासरी. नंबर काय दिले, 6 दिलाय, 13, 20, 27 आणि शेवटचा नंबर 69. याची काय काढायची आपल्याला सरासरी. मग याची अशी बेरीज करत बसणार का, नाही. बघा आता इथे ऑब्झर्व करा, बघा 6 पासून हा 13 झाला, कितीचा फरक पडला 7चा. बघा 13 पासून हा 20 झाला, कितीचा फरक पडला 7चा. 20 पासून हा किती झाला 27, कितीचा फरक पडला 7चा. म्हणजेच काय, इथे 7-7च्या फरकाने वाढतोय. जर फरक सारखा असेल, तो 1 येवो 2 येवो कोणताही येवो, फक्त फरक काय पाहिजे, सारखा पाहिजे. तर आपण त्याचा ऍव्हरेज अगदी सेकंदात काढतो. कसं काढतो, जर फरक सारखा असेल, पहिला नंबर लिहायचा काय तो 6 अधिक शेवटचा नंबर लिहायचा किती 69 आणि भागीला काय करायचं फक्त 2. सांगा मग 6 आणि 69 किती होणार आहे 75 भागीला 2 काय आन्सर येणार आहे 37.5. ही असेल त्याची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न, पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी काय असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग कसं सोडवणार बघा, हा प्रश्न आपण 2 प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. एक आपल्या फॉर्म्युलेनुसार आणि दुसरा याचा डायरेक्ट पुस्तकात फॉर्म्युला आहे त्यानुसार आपण सॉल्व्ह करू शकतो. मला सांगा आता काय काढायचं आपल्याला, पहिल्या 25 संख्यांची काय काढायची सरासरी. मग मला सांगा पहिली संख्या काय असेल बघा, पहिली संख्या असेल 2 बरोबर, दुसरी असेल 4 बरोबर, अशा किती संख्या आहेत 25. मग मला सांगा याप्रमाणे शेवटची संख्या काय असेल बघा, काय करायची त्याची दुप्पट, 25 ची दुप्पट काय होणार आहे 50 बरोबर, किती असेल 50 बरोबर. 50 ची संख्या असेल, ही शेवटची असेल, ती 25वी समसंख्या असेल. मग आता आपण याचा ऍव्हरेज कसा काढतो बघा, इथे काय परत फरक सारखा आहे, फरक सारखा असेल तर ऍव्हरेज आपण सेकंदात काढतो. कसं, ऍव्हरेज काढण्यासाठी काय करायचं, पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या या दोघांची बेरीज करायची आणि भागीला 2 म्हणजेच किती होणार आहे आता हे 52. 52 भागीला 2 किती होतील 26. किती आला याचा ऍव्हरेज 26 बरोबर. ही झाली आपली मेथड. आता फॉर्म्युला कसा बनवलाय मित्रांनो यांनी बघा,
आता आपल्याला पहिल्या 25 संख्यांची सरासरी विचारली, ती पण काय समसंख्या. मग काय करणार, सरळ सरळ हा 25 घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. हा असेल तुमचा ऍव्हरेज. किती होणार आहे, 25 आणि 1 26. सिंपल. असं सुद्धा तुम्ही करू शकतात. फक्त समसंख्यासाठी हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. 25 असेल तर त्याच्यामध्ये 1 ऍड करा, दिलेल्या संख्यामध्ये फक्त 1 ऍड करा. ही असेल तुमच्या समसंख्यांची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात पहिल्या 30 विषम संख्यांची सरासरी आपल्याला विचारली. मग कसं काढणार बघा. विषम संख्यांची सरासरी विचारली, ते पण काय पहिल्या 30. बरोबर. मग मला सांगा, हे पण आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करू. मला सांगा पहिली विषम संख्या कोणती असेल, 1. बरोबर. दुसरी काय असेल, 3. आणि शेवटची कोणती असेल. आता बघा 30 विषम संख्या म्हणजे काय, 30 दुने 60. पण 60 काय आहे, समसंख्या म्हणजे त्याच्या अगोदरची. शेवटची काय असेल तुमची 59. बघा आता इथे पण फरक सारखा आहे. बघा दोनाचा फरक आहे. बरोबर. दोनाचा फरक आहे. फरक सारखा असेल तर ऍव्हरेज कसा काढतो आपण सांगा. आपल्या त्या फॉर्म्युला पहिली संख्या घेतो आणि काय करतो, शेवटची संख्या या दोघांची बेरीज आणि भागीला 2 म्हणजेच किती येणार आहे, 60 भागीला 2. किती आला ऍव्हरेज, 30. बरोबर. याची सरासरी किती असेल, 30. आता बघू दुसरी मेथड, फॉर्म्युल्याने याची सरासरी कशी काढायची. बघा आपल्याला पहिल्या 30 विषम संख्यांची सरासरी विचारली. 30 असो 20 असो, पहिल्या विषम संख्यांची सरासरी काय असतं, फक्त काय करायचं, जो नंबर असतो विषम संख्यासाठी तोच काय असते त्याची सरासरी. म्हणजे इथे 30 दिले तर काय असेल 30. पण काय पहिल्यापासून बरोबर पहिल्या पहिल्या 30 म्हटलं तर पहिले 30 येतील, ऍव्हरेज काय येईल 30. पहिले 40 म्हटलं तर ऍव्हरेज काय येईल त्याचा 40. बरोबर. फक्त विषम संख्यासाठी हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला मित्रांनो आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून आपली हीच मेथड बेस्ट आहे. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न, 25 ते 37 मधील समसंख्यांची आपल्याला सरासरी काढायची. मग कसं काढणार बघा. 25 ते 37 मधील समसंख्या काढायचं आहे. मग बघा याच्यामध्ये आपल्याला 25 दिलाय. 25 समसंख्या आहे का विद्यार्थी मित्रांनो, तर अजिबात नाही. काय असेल बघा, 25च्या इकडे नाही जायचं आपल्याला, 25 पासून 37 पर्यंत जायचं. म्हणजे 25 नंतर पुढची येणारी समसंख्या काय आहे, ती असेल तुमची 26. बरोबर. नंतर आता कुठपर्यंत जायचं आपल्याला, 37. बरोबर. 37 समसंख्या आहे का नाही, मग त्याच्या अगोदरची कोणती आहे, ती असेल 36. बरोबर. आता आपल्याला ऍव्हरेज काढायचं आहे. मग काय करायचं, सरळ सरळ बघा, ऍव्हरेज म्हणजे समसंख्या आहेत म्हणजे 2-2चा फरक आला. फरक आला तर आपली पहिली संख्या काय आता 26 आणि शेवटची संख्या काय आहे 36. या दोघांची बेरीज भागीला 2 ही असेल आपली सरासरी. म्हणजेच काय 26 अधिक 36 भागीला 2 किती होणार आहे, तर हे होतील तुमचे 62. बरोबर. भागीला 2 किती असतील मग 31. 31 असेल त्या संख्यांची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात आपल्याला 51 ते 150 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी आपल्याला विचारले. मग कसं काढणार बघा. आता 51 ते 150, 51 काय विषम संख्या आहे का, हो. मग पहिली विषम संख्या असेल 51, दुसरी असेल 53. बरोबर. आता शेवटची काय असेल, 150 पर्यंत जायचंय. पण 150 विषम संख्या आहे का नाही, ती समसंख्या आहे. मग त्याच्या अगोदरची कोणती असेल, 149. बरोबर. आता बघा हा तोच कन्सेप्ट झाला. फरक सारखा असेल तर आपण ऍव्हरेज लगेच काढतो. कसा काढतो आपण ऍव्हरेज सांगा. फरक जर सारखा असेल तर पहिली संख्या 51, शेवटची काय आहे 149 आणि भागीला 2 करतो. किती होणार आहे मग 51 आणि 149 किती होतील 200. 200 भागीला 2 किती असेल 100. 100 असेल त्या संख्यांची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात आपल्याला 10च्या पहिल्या 12 पटांची सरासरी विचारली. मग कसं सोडवणार बघा. 10च्या पहिल्या 12 पटांची सरासरी कसं काढणार. 10ची पहिली पट काय असेल 10, दुसरी पट काय असेल त्याची 20, अशी काय अप टू 12 पर्यंत. बरोबर. 12 पट म्हणजेच काय 12 गुणिला 10 म्हणजेच किती आलं 120. बरोबर. 120 होतील. म्हणजे 10 पासून किती होतील आता 120 असे असतील त्याचे 12 पट. म्हणजे बघा आता इथे फरक कितीचा आला, प्रत्येकामध्ये 10-10चा फरक आला. फरक सारखा असेल तर आपण सरासरी लगेच काढतो. कसा काढतो आपण सरासरी सांगा. फरक सारखा असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या किती आली ती 120 आणि भागीला काय करतो 2. किती येणार आहे मग 130 भागीला 2 किती येतील 65. 65 असेल त्याची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. तर बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गाची काय विचारली सरासरी. मग कसं काढणार बघा. 1 ते 10 पर्यंतच्या वर्गांची सरासरी म्हणजेच काय आपल्याला 1 चा वर्ग, 2 चा वर्ग,
3चा वर्ग अप टू 10चा वर्ग यांची काय विचारली आपल्याला सरासरी. मग कसं काढणार बघा, यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. बघा आता किती संख्या आहे, 10 संख्या आहे, यांची किंमत 10 ठेवा. बरोबर. आता आपल्याला जर वर्गांची सरासरी काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरा. सेकंदात आपलं उत्तर येईल. काय फॉर्म्युला बघा, n+1 बरोबर गुणिला 2n+1 आणि भागीला काय असतो तुमचा 6. हा फॉर्म्युला वापरा. सेकंदात आपलं उत्तर येईल. बघा आता इथे यांची किंमत किती संख्या आहे 10, यांची किंमत 10 ठेवा. 10 आणि 1 किती होणार आहे 11. बरोबर. इथे बघा यांची किंमत 10 ठेवा. 10 दुने 20 आणि 1 किती होणार आहे 21 आणि भागीला काय असतील 6. बरोबर. आता बघा याला भाग जातोय, कितीचा भाग जातोय याला बघा, याला 3चा भाग जातोय. 7 त्रिक 21 आणि 3 दुने 6. बरोबर. मग मला सांगा आता किती आलं 11 गुणिला 7 किती झालं हे 77. 77 भागीला 2 कितीचा भाग जाईल याला बघा, याला भाग जाईल 38.5 चा. बरोबर. ही असेल याची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. आता बघूया शेवटचा प्रश्न. आपल्याला 1 ते 10 पर्यंत संख्यांच्या घनांची सरासरी आपल्याला विचारली. मग कसं काढणार बघा, 1 ते 10 पर्यंत घन म्हणजे 1चा घन, 2चा घन, 3चा घन अप टू 10चा घन यांची काय विचारली आपल्याला सरासरी. मग कसं काढणार, याचा पण एक सिंपल फॉर्म्युला आहे. बघा इथे यांची किंमत किती असेल 10 असेल. बरोबर. ऍव्हरेज काढण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात घ्या. बघा काय असेल फॉर्म्युला बघा, n लिहायचा. बरोबर. नंतर n+1 चा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि भागीला काय करायचं फक्त 4 करायचं. बघा मग सांगा मला आता यांची किंमत 10 आली. बरोबर. नंतर काय आहे बघा, हा यांची किंमत 10 टाकली, 10 आणि 1 11 आणि 11चा काय आहे वर्ग. बरोबर. 11चा वर्ग आणि भागीला काय असेल 4. मग मला सांगा आता याला कितीचा भाग जाईल 2चा. बरोबर. हा 2 येईल आणि हा 5 येईल. बरोबर. मग 5 गुणिला 11चा वर्ग 121 आणि भागीला 2. मग सांगा आता किती होणार आहे 121 गुणिला 5 किती होणार आहे, हे 5 जसेच तसे आणि 12 पंचे 60. बरोबर. 605 भागीला 2 किती आन्सर येणार आहे बघा, किती येईल 30 दुने 60. बरोबर. हा नंतर किती उरले आता हे 5 म्हणजे 2 गुणिला 2 4. हा नंतर काय येईल 0.5 म्हणजेच 302.5 हे असेल आपली सरासरी. सिंपल. अशाच पद्धतीने पूर्ण मॅथ शिकण्यासाठी जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया सरासरीच्या भाग 2 मध्ये. जय हिंद.